मी आज चाललो आहे शेगावला गजानन गिरीच्या महाराजच्या मठात. तर माझी आईसुद्धा आहे, माझा मुलगा आहे आणि माझे वडील आणि माझी बायकोसुद्धा आहे. तर मी आज निघतो आहे शेगावला. तरी आपण त्याला प्रवास करूया. पुढचा प्रवास मी बाय द वे ट्रेनमधून करणार आहे. तर आम्ही चाललो आहे शेगावला. तर चला ट्रॅव्हल करूया आणि पुढचे नवनवीन ब्लॉग्ससुद्धा येत राहणार माझे. तुम्ही त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला जाऊया आपण परत एकदा ब्लॉग. सुरुवातीला आम्ही रिक्षामधून प्रवास केला. आम्हाला लवकरात लवकर खांदिवली स्टेशनला जायचं होतं, कारण दादरवरून टाईम होती ट्रेन होती. तर ती ट्रेन पकडण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर जाणं खूप जास्त गरजेचं होतं. तेव्हा आम्ही जास्त रिक्षा पकडायची आणि लवकरात लवकर खांदिवली स्टेशनला पोहोचलो. हा आहे खांदिवली स्टेशन. खांदिवली स्टेशनचा परिसर बघू शकतो. इथून आम्ही पुढे ट्रेनने निघणार आहे दादर स्टेशनला. हा आहे दादर स्टेशन. दादर स्टेशनचा परिसर रिझर्वेशन करून घेतलं. तर आमची गाडी होती हावरा. ही रात्री 9:30ची ट्रेन होती. आम्हाला दादर स्टेशनवरून भेटला. तर आम्ही विचार केला दादर स्टेशन आम्हाला मध्यवर्ती स्टेशन सुद्धा आहे आणि तिथून आम्ही खांदिवली स्टेशनवरून दादर स्टेशनला नक्की येऊ शकतो. रात्रीची वेळ होती. आम्ही घरातनं खाऊन नाही निघाले, तर विचार केलेला घरातूनच काहीतरी घेऊन जायचं होतं. म्हणून आम्ही इडली आणि डोसा असं घेऊन पॅक करून घेऊन गेलेलो आणि गाडीतच काहीतरी विचार केला. आम्ही 3 टायर AC बुक केली. त्याच्याबरोबर रात्री झोपण्यासाठी पिलो आणि चादर हे आपल्याला नक्कीच भेटते. हे आहे कल्याण जंक्शन स्टेशन. हावरामध्ये कल्याण जंक्शन स्टेशनला सुद्धा थांबते काही वेळ 5 मिनटं आणि त्याच्यानंतर इकडचे प्रवासी बसतात आणि मग पुढे रवाना होते नेक्स्ट स्टेशनसाठी. कल्याण जंक्शनच्या नंतर नेक्स्ट स्टेशन होतं जलम जंक्शन. जलम जंक्शन म्हणजे शेगावच्या अगोदरचं एक स्टेशन आहे. त्याच्यानंतर शेगाव स्टेशन येणार आहे. हे आहे शेगाव स्टेशन. शेगाव स्टेशनला आम्ही उतरलो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणार. पण उतरल्याच्या नंतर आम्ही इकडे तिकडेचा परिसर बघितला शेगाव स्टेशनला. तर खूप स्वच्छता अशी वगैरे दिसली आम्ही. मी शेगाव स्टेशनला उतरला. तर शेगाव स्टेशन हे गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत जाण्यासाठी स्टेशनपासून शेगाव स्टेशनच्या बाहेर बस भेटते. ती संस्थानांचीच बस आहे आणि त्यातनं तुम्ही फ्रीमध्ये प्रवास करू शकता. म्हणजे काहीही तुम्हाला चार्जेस लागत नाही आणि काही तुम्हाला एक पैसा द्यावे लागत नाही. हे शेगावच्या बाहेरचा परिसर. महाराजांच्या मूर्तीला वंदन करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. संस्थानाच्या बसमधनं आम्ही भक्तनिवासात पोहोचलो आहे. हा आहे भक्तनिवास. इथे भक्तनिवास इतर सुद्धा आहे, पण हा भक्तनिवास गजानन गिरीच्या महाराजच्या मठापासून जवळ आहे आणि
बाजारात सुद्धा या भक्त निवासापासून 3, 4, 5, 6 या भक्त निवासाचं बिल्डिंगच्या मंदिर आणि आम्ही 4मध्ये बुक केलेली. त्यासाठी आम्ही भेटी सुद्धा घेऊ. बघू शकता भक्त निवासा बाहेरचा परिसर स्वच्छ सुद्धा ठेवलेला आहे आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी इथे घेतली जाते. हा आहे रूमच्या बाहेरचा परिसर. हा आहे भक्त निवासाचा परिसर. इथे स्वच्छतेची दररोज खूप काळजी घेतली जाते. पाण्याने वगैरे रोज धुतले जातात आणि खूप स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवली जाते. हा आहे प्रसाद आहे. तुम्हाला सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तुम्हाला माफक दरात मिळतं. म्हणजे चहा आणि कॉफी 15 रुपये. बाकी पोहे वगैरे आणि पूर्ण जेवण हे ते चांगल्या प्रकारे भेटतं आणि खूप स्वस्तात आहे. तुम्ही 60 रुपयात तुम्हाला जेवण उपलब्ध होतं. त्यात 2 प्रकारची भाजी, भात, डाळ आणि गोडमध्ये रवा असतो. तुम्ही जर तुम्हाला लागत असेल तर एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता. हा आहे नाश्ता. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी आम्हाला पोहे आणि साबुदाणा खिचडी होती आणि चहा 10 रुपयात तुम्हाला उपलब्ध होती. जेवणानंतर आम्ही थोडा उपवास करण्यासाठी आम्ही पान खायचा विचार केला. आम्ही संध्याकाळी गगनगिरी महाराजांच्या मठात जायचा विचार केला. तेव्हा भक्त निवासातून बाहेर पडलो आणि जाताना बाजारात लागतो. बाजारातला मधनं आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि घरी काय न्यायच्या वस्तू असतील म्हणजे प्रसाद वगैरे काय तर मंडळीसाठी किंवा फॅमिलीसाठी आम्ही इथे प्रसाद घेऊ शकतो. हा आहे मठाचा प्रवेशद्वार. मठाच्या आतमध्ये जाण्याचा मी सुरुवात केली. खूप चांगलं असं वातावरण तयार केलं. हा आहे मठाचा प्रवेशद्वार. तुम्ही बघू शकता की ते प्रवेशद्वार खूप सुंदर असं बांधलेलं आहे आणि मंदिरच पूर्ण असं सुंदर बांधलेलं आहे. मी बघू शकतो नक्षीकाम वगैरे छान पेंटिंग केले आहे. हा आहे समाधीकडे जाण्याचा मार्ग. गाभाऱ्याच्या आत जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्ही व्हिडिओ काढायचा विचार केला, पण परवानगी नसल्या कारणाने आम्ही तिथे व्हिडिओ काढू नाही शकतो. तर आम्ही विचार केला मंदिराच्या बाहेरूनच व्हिडिओ काढायचा. तर हा परिसराचा थोडासा व्हिडिओ आम्ही कॅप्चर केला बाहेरचा. तुम्ही ते बघा. हा आहे महालक्ष्मी मंदिर. शेगावच्या गगनगिरी महाराजांच्या मठापासून हा जवळच मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही गेलो तेव्हा आरती सुद्धा होती आणि
त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लोणार लेकला जाण्याचा विचार केला, पण त्याच्या अगोदर माझा मुलगा शिवांश खूप हट्ट करत होता की मला घोडागाडी करायची, मला घोडागाडी करायची. त्याचा हट्ट पुरवण्यासाठी आम्ही विचार केला की आपण त्याला थोडा एक वेळ वाटला घोडागाडीचा मार्ग फिरायला जावा. त्यासाठी आम्ही घोडागाडीमध्ये प्रवास. हे आहे आनंद सागर गार्डन. खूप सुंदर असं गार्डन आहे. आम्ही त्या दिवशी विचार केला आहे की ह्या गार्डनमध्ये जायचं, कारण खूप चांगले अरेंजमेंट आहे आणि खूप स्वच्छतेच्या बाबतीत हे सुद्धा गार्डन खूप चांगलं. खूप सारे आध्यात्मिक व्हरायटी सुद्धा आहेत आणि तुम्ही इथे म्हणजे असं वाटेल की तुम्हाला थोडं फिरावं, थोडंसं हायकिंग करावं. लहान मुलांसाठी खूप चांगली जागा आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा बघण्यासाठी खूप सारी अशा गोष्टी आहेत. भगवान शंकराची मूर्ती आणि त्याच्याबद्दल बाजूला माता पार्वती बसवली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती. त्याच्या बाजूला नंदी सुद्धा आहे भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा सिंह सुद्धा आहे आणि समोर गणपती विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या बाजूला मूषक असं त्यांचं वाहन असतं. सुंदर अशी मूर्ती तिथे बसवली आहे. हे भगवान शंकराचं मंदिर. खूप सुंदर अशा कलाकुसरीने सजवलं असं मंदिर आहे. बाजूने बघू शकतो नंदी सुद्धा ठेवलेले आहेत आणि खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. हे आध्यात्मिक केंद्र खूप असं छान असं आहे. ॲक्च्युअलमध्ये मी सुद्धा एंट्री करण्याच्या अगोदर विचार करत होतो की काय असं ठीक आहे, पण वेगवेगळ्या संतांची इथे वेगवेगळी मूर्ती अशी बसवली आहे. प्रत्येक संतांची, प्रत्येक धर्मातल्या संतांची इथे वेगवेगळी मूर्ती अशी ठेवली. त्यानंतर आम्ही लोणार लेकला जाण्याचा विचार केला. लोणार लेकला जाण्यासाठी आम्ही रिक्षाचा प्रवास करण्याचा विचार केला, कारण ते 1.5 तासावरती. तसं आम्हाला खूप वेळ झाला रिक्षामध्ये प्रवास करून, कारण रिक्षामध्ये 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पूर्ण केला नाही. तर म्हणजे असं हेडेक झालं आणि त्या ठिकाणी आम्ही बोलतो. हा आहे लोणार लेकचा एंट्रेन्स. दगडा विटा मातीने असा बनवलेला एंट्रन्स आहे. पहिल्यांदा मी विचार केला की ॲक्च्युअलमध्ये मी कोणता गड तर उतरत नाही ना, कारण हा किंवा पायवाट उतरताना असं वाटत होते की मी एखादा गडच उतरतो असं माझा थोडासा हे झालं. तर नंतर मी विचार केला की अरे ना हा आपण लोणार लेकलाच चाललो. नंतर थोडा आजूबाजूचा परिसर बघितला आणि थोडीशी एन्जॉयमेंट सुद्धा करण्यासाठी आम्ही पुढे प्रवास करत चाललो. मी आलो शर्मा दुकानात कचोरी खाण्यासाठी. खूप फेमस अशी कचोरी आहे शेगावमध्ये. ॲक्च्युअलमध्ये मी जेव्हा इथे शेगावमध्ये आलो तेव्हा खूप सारी दुकानं अशी कचोरीची दिसली. तर मी विचार केला की कोणतं तरी असं एक दुकान असेल की इथं कचोरी चांगली फेमस असेल. मी लोकांना विचारलं, त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की शर्मा म्हणून कचोरी इथे फेमस आहे आणि तुम्हाला 10 रुपयामध्ये इथे चांगली कचोरी अशी भेटू शकते. कचोरी खाऊन आम्ही रात्री निघालो घराकडे.
कारण आम्हाला परत एकदा सेवाग्राम एक्सप्रेससुद्धा पकडायची होती रात्री 12ची त्या दिवशी. तर आम्ही सगळं बॅग पॅक करून आम्ही निघालो प्रवासीचा प्रवास. ट्रेनमध्ये निघत असताना आम्ही खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या अशा गोष्टी आम्ही आमच्या डोक्यात ठेवून चाललो होतो. कारण लोकांना काहीतरी माहिती करून घ्यायचं होतं शेगावच्या माहिती घरी करण्यासाठी, काय महाराजांच्या मठाच्या ह्याच्यासाठी. तर आम्ही विचार केला की बाबा चला ठीक आहे, काहीतरी थोडंसं विचार करावा, काय ना काहीतरी थोडंसं माहिती करा, म्हणजे लोकांना या गोष्टीची माहिती थोडंसं असं. सेवाग्राम एक्सप्रेस उतरताना हे मुंबईचं पहिलं स्टेशन लागतं कन्याकुमारी. तिथे आम्ही परत पुन्हा आमचा परतीचा प्रवास इकडे संपवला. आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही तुम्हाला काही नवनवीन असे गोष्टी, काही नवनवीन असे ठिकाणं तुम्हाला सांगू आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा.